रामनवमीचा उत्सव चालू आहे. सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. प्रभू रामचंद्रांची आपल्या सगळ्यांना छान कृपा होऊ देत. आता रामराज्य आपल्याकडे येतच आहे, आलेलंच आहे. होते हो असं आपल्याला बरेच तुमच्या प्रभू रामचंद्रांबद्दल आणि आपण असं म्हणतो की रामायणाचा आत्मा म्हणजे असं म्हटलं जातं की प्रभूंनी जो वनवास स्वीकारला, प्रभूंनी जो वनवास स्वीकारला तो केवळ हे दाखवून देण्यासाठी की भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे, भरताचं माझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवून देण्याकरता प्रभूंनी वनवास स्वीकारला. त्यामुळे सगळ्या जगाला कळलं की खरोखरच प्रेम कसं करावं, तो भरतजी साध्य करावं, आपल्या भावाला प्रेम करावं. म्हणजे ते त्याचं चरित्र ऐकताना आपल्या डोळ्यातून अश्रू घालायला असं म्हटलं. असं भरतजींचं प्रेम आहे. कसं आहे आणि भरतजींचं प्रेम नुसतं ओठावरती नाही, आय लव्ह यू असं म्हणणारे नव्हते हो. ते त्यांच्या देहातून कळत होतं, डोळ्यातून दिसत होतं असं सांगितलं. ओठा घेणार नव्हते. म्हणजे असं होतं की माझा रामदादा सुखी तर मी सुखी, आणि माझा रामदादा दुःखी तर मी दुःखीच, असं ते प्रेम. असं प्रेम फार क्वचित बघायला लागते. आणि भरतजींनी आपलं अवघं सगळं आयुष्य प्रभू रामचंद्रांना समर्पित केलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला रामनवमीच्या दिवशी दशरथ राजांच्याकडे रामनवमी, दशमी आणि एकादशी 3 दिवसामध्ये 4 पुत्र जन्माला आलेले. अयोध्येमध्ये आनंद सगळीकडे निर्माण झालेला आहे. त्यावेळेला रघुकुलाचे जे कुलगुरू वसिष्ठ मुनी ते आलेले आहेत आणि त्यांनी नामकरण केलेलं आहे या 4 पुत्रांचं. आपल्याला माहितीये कौशल्याच्या पुत्राचं नाव राम ठेवलेलं आहे, कारण सर्वांना आनंद देणारा तो राम. पण ज्यावेळेला कैकेयी मातेच्या पुत्राला जवळ घेतलेला, ते मांडीवर घेतलेला, ते नामकरण करण्यासाठी त्यावेळेला वसिष्ठ मुनींच्या मुखातून शब्द आलेले आहेत बस, ते 3च अक्षर आले. म्हणजे इथे कुठे राम शब्दात तरी एक काना आहे, पण भरत शब्दात काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, आकार नाही, उकार नाही, अनुस्वार नाही, काही नाही. अगदी सरळ नाम आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं जे धाकटे बंधू होते ना, हे सुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे सरळ होते, निरागस होते. आणि असं निरागस प्रेम या भरतजींचं होतं असं सांगतात. पण गोस्वामी तुलसीदासांनी फार सुंदर म्हणून ठेवले, जो विश्वाचं भरण पोषण करतो ना तो भरत, भरणात भरत हा असं म्हटलंय. म्हणजे विश्व भरण पोषण कर जोई ताकर नाम भरत असं होई असं म्हणतात. जो विश्वाचं भरण पोषण करतो त्याचं नाव काय असणार? भरतच असणार. मग कुठल्या विश्वातलं भरण पोषण करतात भरतजी? तर भक्तीच्या विश्वातलं भरण पोषण आपले भरतजी करतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे महान भक्त असतात किंवा आपल्यासारखे जे भक्त असतात ते ज्यावेळेला भक्ती मार्गाला लागतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आपला मार्ग बरोबर चाललाय ना, आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना, कुठे कमी पडत नाही होत ना. तर त्यावेळेला ते भरतजींचं चरित्र त्याचं चिंतन करतात. भरतजींनी कशी भगवंतांवरती प्रीती केली, कशी भक्ती केली याचा ते अभ्यास करतात. आणि मग त्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जे काही कमी असेल ते त्यांना मिळतं. म्हणजे जसं बघा, आपल्याला कधीतरी अशक्तपणा जाणवतो, काहीतरी कमतरता असते आपल्या या देहामध्ये, शरीरामध्ये, तर त्याला डॉक्टर म्हणतात अमुक एक जीवनसत्व घ्या, हे घ्या, ही घ्या, असे घ्या, ही फळं खा, ती फळं खा, हिरव्या पालेभाज्या घ्या, सूर्याचं कवळं दूध घ्या, अशा अनेक गोष्टी सांगतात. चीज खा, पनीर खा, की ज्या जेणेकरून तुमचं ते जीवनसत्व जे कमी आहे ते भरून येईल आणि तुमची तब्येत सुधारेल. तसं आहे म्हणाले भरतजींचं चरित्र आपण जर वाचलं, त्याचा अभ्यास केला तर भक्तीमधलं जे जीवनसत्व आपल्याला कमी पडते ना, कुठे आपण कमी पडतोय हे आपल्या लक्षात येतं आणि मग आपली भक्ती योग्य मार्गाने जाते असं म्हणलेलं आहे. म्हणजे कसं आहे हो भरतजींचं प्रेम प्रभू रामचंद्राचं? तर असं सांगतात की चातकासारखं आहे. चातक पक्षी कसा असतो? त्याला फक्त नभोमंडळातल्या मेघामधलाच तो पाण्याचा थेंब हवा असतो. आता तो खुश झाला असेल, पाऊस झालाय, म्हणजे अशी एक कथा सांगतात
की एकदा हा चातक पक्षी गंगेमध्ये बसलेला होता, पण त्याचं तोंड मात्र आकाशाकडे होतं. नारद मुनी आले, अरे म्हणाले तुला तहान लागली ना, तू गंगेत बसलायस ना, गंगेतलं जल पी ना, किती पवित्र आहे, लोक त्याच्यासाठी आसुसलेले असते, तुला मोक्ष तरी मिळेल. मला मोक्ष मिळाला नाही तरी, पण मला थेंब कुठला हवाय पाण्याचा हे तू म्हणलं, तेच पाणी मी देईल. ही जी उत्कटता आहे ना, किंवा ही चातकत्व जे आहे, चातकाच्या प्रेमातलं मेघाच्या प्रेमावरचं ते चातकत्व ब्रजीकडे आहे असं म्हणतात. किंवा असंही म्हणतात की सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे ते जगात, गोपिका. भक्ती कोणासारखी करावी, यथा व्रज गोपिकांना, व्रजातल्या गोपिकांसारखी भक्ती आपण करावी असं म्हणतात. इतकी त्यांच्या प्रेमामध्ये उत्कटता होती. आणि या गोपिकांचं प्रेम म्हणून त्याच पद्धतीनं संत लीलाबाईंनी सुद्धा कृष्णावरती प्रेम केलं. म्हणजे कृष्णाच्या उन्मादामध्ये त्या बुडत गेल्या, वाहत गेलेल्या, त्यांनी कसलाही विचार केला नाही. स्वतःचा विचार तर केलाच नाही, स्वतःच्या संसाराचा नाही, आजूबाजूच्या लोकांचा नाही, कसलाही विचार केला नाही. म्हणजे मनामुळे मन त्यांचं इतकं प्रेमाने ओळखलेलं होतं की त्या वाहवत गेल्या. गोपिका काय किंवा संत लीलाबाई काय, पण त्यामुळे त्यांना स्वतःला किती त्रास झाला, जगाचा किती त्रास त्यांना सोसावा. असं म्हटलेलं आहे की लोक कडे कुल नासिवे, की कुळाचा नाश करणारी आहे लीला, संत लीला असं म्हटलं. इतका त्रास त्यांना सहन करायला लागला. म्हणजे या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या गेलेल्या आहेत. सोपं नाही आहे जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते, खूप त्रास सहन करावा लागतो. आणि असा त्रास सहन करणं आपल्याला शक्य नाही, सामान्य लोकांना शक्य नाही. ते फक्त गोपिकांनी सहन करावं आणि मीराबाईंनीच करावं आणि ती भक्ती करावी. पण असंच प्रेम भगवान आपल्या भरतजींचं आहे. पण तरी सुद्धा असं म्हणतात की भरतजींचं मन जरी भक्ती प्रेमाने ओळखलेलं असलं तरी ते त्यात असे वाहावत गेलेले नाही, त्यात ते असे वाहावत गेलेले. समर्पण भाव त्यांच्याकडे नक्कीच होता. मग काय आहे त्यांच्या भक्तीमध्ये आगळं वेगळं काय आहे तर म्हणाले त्यांची बुद्धीला सुद्धा महत्व दिलेले. त्यांची बुद्धी कशी होती तर म्हणाले हंसासारखी होती, नीर क्षीर विवेक करणारी होती, नीर क्षीर विवेक करणारी होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की भरतजींचं प्रभू रामचंद्रांवरती प्रेम होतं, पण ते व्यक्तिनिष्ठ प्रेम होतं. व्यक्तीपेक्षा प्रभू रामचंद्रांच्या गुणांवरती भरतजींचं प्रेम जास्त होतं. म्हणजे व्यक्ती म्हणून होतच, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कशा होतं, प्रभूंच्या गुणांवरती होतं. प्रभू रामचंद्र कसे होते तर रघुकुलामध्ये यापूर्वी जे जे राजे होऊन गेले ना ते सगळे पराक्रमी होते. प्रत्येकात काहीतरी सद्गुण होता, तो प्रत्येक सद्गुण प्रभू रामचंद्रांमध्ये होता हे आपण लक्षात येईल. म्हणजे बघा रघु राजा होऊन गेला, तो मोठा दानशील होता, शिवाय पराक्रमी होता. ती दानशीलता तो पराक्रम प्रभू रामचंद्रांकडे होता. राजा दिलीप होऊन गेले, राजा दिलीपाने गुरुभक्ती केली, गोभक्ती केली, गोड गायीची सेवा केली, ती भक्ती सुद्धा प्रभू रामचंद्रांकडे होती. भगीरथ राजांनी गंगेला स्वर्गातून खाली आणले, त्यावेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. आणि फक्त भगीरथाने केली नाही तर राजा अंशुमन, राजा दिलीप आणि राजा भगीरथ या तिघांनी याची प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे असं म्हटले. म्हणजे हे सगळे गुण या प्रभू रामचंद्रात होते. शिवाय हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा होती, सत्य प्रेमेच आपले गुरु, असत्य कधीच बोलले नाही, असत्य वाक्य त्यांना केलेलं आवडत नव्हतं आणि त्यांनी स्वतः कधी केले. म्हणजे हे सगळे सद्गुण प्रभू रामचंद्रांकडे होते. पण याशिवाय आणखीनही अनेक सद्गुण प्रभू रामचंद्रांकडे होते. म्हणजे भरतजींचं असं म्हणत होतं की माझा दादा सद्गुणांनी मंडित आहे, माझा दादा सद्गुणांनी मंडित आहे. म्हणून त्यांचं श्रीरामांवरती प्रेम होतं आणि प्रभूंच्या चरणी ते पूर्णपणे समर्पित होते. असं म्हटलं जातं की रघुवंशाची कीर्ती पताका म्हणजे प्रभू रामचंद्र, आणि तोच भाव आपल्या भरतजींचा होता. हे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की भरतजींचं प्रभू रामचंद्र एक व्यक्ती म्हणून प्रेम असण्यापेक्षा त्यांच्या गुणांवर जास्त प्रेम. त्यावेळेस झालं कसं बघा, ज्या वेळेला भरतजी आजोळून परत आले त्यावेळेला दशरथ राजांचं निधन झालं होतं. त्यांना काहीच माहिती नव्हतं
की राम वनवासात गेले आहेत, आपल्या वडिलांचं निधन झालं हेही माहिती नव्हतं. आणि ज्या वेळेला ते पुन्हा आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या वडिलांचं निधन झालंय, त्यावेळेला त्यांनी कैकेयी मातेला पहिला प्रश्न केला की माझे बाबा शेवटच्या क्षणी काय म्हणले गाई, कुणाची आठवण काढत होते? कैकेयीने सांगितलं, ते हाका मारत होते, अरे रामा, अरे लक्ष्मणा, अगं जानकी, असे हाका मारत होते. भरती म्हणाले, म्हणजे काय, दादा त्यावेळेला बाबांजवळ नव्हता? दादा बाबांजवळ नव्हता का? पण त्यांची अपेक्षा अशी की प्रभू तिथे असणार. कैकेयी म्हणाली, अरे तुला सांगायचंच राहून गेलं काय, की तुझ्या दादाला वनवासात पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मणी गेले आणि जानकी पण गेली. त्यामुळे ज्या वेळेला तुझ्या बाबांचं निधन झालं त्यावेळेला इथे कोणीच नव्हतं, म्हणून तर ते हे रामा, हे लक्ष्मणा, हे सीते हाका मारत होते. हे ऐकलं त्यावेळेला भरतजींना असं वाटलं, अरे वनवासात पाठवलं म्हणजे काय, ही शिक्षा एक प्रकारची. ही शिक्षा केव्हा केली जाते, ज्या वेळेला त्या मनुष्याने एखाद्या स्त्रीवर अत्याचार केले तर, एखाद्या ब्राह्मणाचं धन लुटलं तर, अशा पद्धतीचं जर का त्याच्याकडून गुन्हा घडलेला असेल तर त्याला वनवासात पाठवलं जातं. त्यावेळेला एक क्षणभर भरतजीच्या मनात आलं, अरेच्या, माझा दादा एवढा सद्गुणांनी पंडित आहे आणि असं कसं माझ्या दादाच्या हातून झालं? आई, असा काय गुन्हा केला ग? माझ्या दादाने असा काय गुन्हा केला? कुठल्या स्त्रीवर अत्याचार केला का? ब्राह्मणाचं धन लुटलं का? ब्राह्मणाची हत्या केली? काय झालं त्याच्या हातून? इथे जर लक्ष्मण जे असते ना तर त्यांना अजिबात असं वाटत नसतं की माझ्या दादाच्या हातून काही होणार नाही, गुन्हा होणं शक्यच नाही, माझा दादा जे करीत ते योग्यच असणार. पण भरतजींना कुठेतरी असं चाटून गेलं, माझ्या दादाच्या हातून काहीतरी चूक घडलेली. त्यावेळेला कैकेयी माता म्हणते, अरे भरता, हे काय बोलतोस, तुला कळतं का? तुझा दादा कुठल्या परिस्थितीकडे म्हणाले डोळे वर करून कधी बघणार नाही, कुणाचं धन लुटणार नाही, कुणाची हत्या तर अजिबात करणार नाही, तू असं कसं विचारतेस? त्यावेळेला भरतजींचा जीव शांत झाला. म्हणजे जर का एखादा गुन्हा असा दादाच्या हातून झाला असता आणि हे भरतजींना कळलं असतं तर भरतजी निराशेच्या गर्तेत लोटले गेले असते. एखाद्या त्यांनी आपलं जीवन सुद्धा संपून टाकलं असतं, कोसळले असते प्रभूंच्या या गुन्ह्यामुळे. कोण? भरतजी कोसळले असते, म्हणजे प्रतिमा डागाळली असते. कारण प्रभू म्हणजे त्यांच्यासमोर आदर्श होते, त्या आदर्शाला कुठेतरी टचका लागला असता आणि प्रभूंच्या या गुन्ह्यामुळे हे काय झाले असते, नैराश्य झाले असते, निराश झाले असते. पण लक्ष्मणजींचं असं नव्हतं. म्हणजे भक्तीत हा फरक आहे की कुठेतरी त्यांना असं, म्हणजे म्हणून म्हटलं की भरतजींचं प्रभू रामचंद्रांच्या गुणांवर जास्ती प्रेम आहे. हा दुर्गुण माझ्या दादात आहे, अरे बापरे, असं कसं शक्य आहे, असं त्यांना वाटलं असतं. पण प्रभूंवरती त्यांचं खूप प्रेम होतं, अलोट प्रेम होतं. म्हणजे ज्या वेळेला त्यांना असं कळलं की दशरथ राजांचं निधन झालेलं आहे आणि दशरथ राजांच्या कलेवरापाशी भरतजी येऊन थांबले, त्यावेळेला भरतजींनी टाहो फोडलेला आहे, रडलेले आहेत आणि म्हणतायत, बाबा बाबा, तुम्ही असे कसे सोडून गेलात मला? तुम्ही माझा हात दादाच्या हातात द्यायला पाहिजे होता, तुम्ही माझा हात दादाच्या हातात द्यायला पाहिजे होता आणि त्यांना दादाला सांगायला पाहिजे होतं की रामा, आता माझ्या नंतर भरताची जबाबदारी तुझी आहे. म्हणजे आपल्या दादावरती भरतजींचा किती विश्वास आहे, माझा दादा माझी काळजी नक्की घेईल, ही खात्री त्यांना होती. म्हणून त्यांच्या मुखातून हे शब्द आलेले की तुम्ही माझा हात दादाच्या हातात का नाही दिला, असं म्हटलेलं. असं हे भरतांचं उत्कट प्रेम होतं. पण झालं असं की दुर्दैव, एखाद्या माणसाचं कसं असतं बघा, भरतजींचं हे प्रभूंवर असलेलं प्रेम कोणीही ओळखू शकलं नाही, कोणीही ओळखू शकलं नाही. म्हणजे झालं असं की ज्या वेळेला भरतजी पुन्हा अयोध्येत आले आजोळ घडून, त्यावेळेला सगळी जनता शांत होती. आपल्याला माहिती आहे त्यावेळेला वातावरण कसं होतं अयोध्येत. पण भरतजींकडे बघून सगळ्यांनी खाली माना घातल्या, कुणी भरतजींकडे बघायला तयार नव्हतं, वाकड्या नजरेनेच बघत होते. भरतजींना काही कळत नव्हतं आणि भरतजी आले अयोध्येत आणि त्यावेळेला ते प्रथम कुणाकडे गेलेले आहेत तर आपल्या कैकेयी मातेच्या महालाकडे वळले.
त्यावेळेला सगळ्या जनतेला असं वाटतं, बघा आला कैकईचा बेटा, असं म्हणताय सगळे. कारण त्यांना वाटत होतं भरतजींचे कारस्थान आहे. आला कैकईचा बेटा आणि कुठे गेला? आपल्या आईच्याच महालात आधी गेला. म्हणून त्यांची शंका अजून वाढली. पण भरतजी का गेले होते कैकई मातेच्या महालाकडे? त्याचं कारण असं होतं की बरेच वेळा दशरथ राजा आणि प्रभू रामचंद्र सुद्धा कैकईच्याच महालात असायचे, त्यांच्याशीच काही चर्चा करत असायचे. म्हणून भरताला असं वाटलं की माझा दादा आईच्या महालात असेल, माझे बाबाही तिथे असतील, म्हणून ते आधी तिकडे होते. पण जनतेला काय असं वाटलं की बघा भरताच्या मनात काय आहे, काहीतरी काळ वेळ नक्की आहे, म्हणूनच हा आधी आईच्या महालात गेला. ते त्याचं प्रेम तुम्ही ओळखू शकले. जनताच काय हो, त्याची आई सुद्धा ओळखू शकली नाही. म्हणजे बघा कैकईला असं कसं वाटलं की दादाच्या सिंहासनावरती, प्रभू रामचंद्रांच्या सिंहासनावरती भरत बसेल, असं का वाटलं? म्हणजे त्यांनी ओळखलं का कैकईनं? भरताचं प्रेम ओळखलं नाही. आणि असंही सांगितलेलं आहे रामायणामध्ये की ज्या वेळेला अंत्यसंस्कार झाले दशरथ राजांच्या कलेवरावरती, त्याच्यानंतर 2-4 दिवसातच कैकई मातेनं आणि मंथरेनं काय केलंय, भरतजींच्या महालावरती चौघडे वाजवले सकाळी सकाळी, सनई लावलेली. का? की त्याचं मन प्रसन्न व्हावं, की जेणेकरून आता त्यांनी राज्याचा स्वीकार करावा. म्हणजे इतका सुद्धा कैकईचा असं लक्षात आलं नाही की माझ्या भरताचं खरंच किती प्रेम. त्यावेळेला भरतजींनी ज्या सनई चौघडा वाजवणारे त्यांना खरुजीले, रागावलेले, संतापलेले, त्यावेळेला जनतेच्या लक्षात आलं नाही भरतजी आपण कुठेतरी चुकतोय. भरतजींचं खरोखरच प्रभूंवरती प्रेम आहे. आणि मग नंतर ज्यावेळेला भरतजी आलेले आहेत अयोध्यात आणि कैकई मातेने सगळं सांगितलं, त्यावेळेला भरतजी गेले कौसल्या मातेच्या महालात. त्यावेळेला कौसल्य मातेने सुद्धा त्यांना नाही ते शब्द सुनावलेले. झालं का आता तुमच्या मायलेकरांसारखं? बरं झालं, आता करा राज्य तुम्ही दोघं जण, असे शब्द सुनावलेले. म्हणताना भरतजींना खूप वाईट, माझी माता वेगळी आहे पण कौसल्या मातेने तरी मला समजून घ्यावं असं त्यांना वाटलं. ते म्हणतायत, माते अगं असं काहीच नाही, माझा काहीच दोष नाही, मला यातलं काहीच माहिती नव्हतं ग, मी निर्दोष आहे, अशी समजूत काढली असं समजावलं नाही कौसल्या मातेला. आणि कौसल्या मातेच्याही लक्षात आलं की खरोखरच भरत दोषी नाही. आणि मग भरतजींनी मात्र विचारलेलं आहे कौसल्या मातेला की आई, ज्या वेळेला दादा वनवासात गेले त्यावेळेला ते माझ्याबद्दल काय म्हणाले? त्यावेळेला ते माझ्याबद्दल काय म्हणाले? त्यावेळेला कौसल्या माता म्हणते, तुझ्या दादाने आम्हाला एकच सल्ला दिला, काय? की माझ्या भरताला राजगादीवर बसू द्या, त्याचं राज्य चांगलं होऊ द्या, माझा भरत निरागस आहे, त्याचं माझ्यावरती उत्कट प्रेम आहे. मग भरताला बरं वाटलं, त्याचं अंतःकरण शांत झालं की कोणी नाही तरी माझ्या दादाने तरी मला ओळखलेलं आहे, हे म्हणताना भरतजींना बरं वाटलं. आता सगळे दिवस वगैरे झाले आणि मग असं सगळी सभा भरलेली अयोध्येची आता, की आता कोणीतरी राज्यावर बसलं पाहिजे राजसिंहासनावरती. कारण राजा नाही अयोध्येला, हे बरोबर नाही. मग अर्थातच अधिकार कोणाचा होता? भरतजींचा होताच. म्हणून सगळेजण आता भरतजींना सांगतात की तुम्हीच आता राजसिंहासनाचा स्वीकार करा वगैरे. त्यावेळेला भरतजी उठून उभे राहिले, सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं, वसिष्ठ मुनींचं बोलणं ऐकून घेतलं, कौसल्या मातेचं बोलणं ऐकून घेतलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू जाणं येत होते, त्यांना अजिबात आनंद झाला नाही. भरतजींचं असं वाक्य आहे की एक पातक माझ्याकडून घडलंय की माझ्यामुळे दादाला वनवासात जावं लागलं, हे पातक माझ्याकडून घडले, अजून एक पातक मला करावं लागते. काय? तर माझ्या गुरूंची आज्ञा मी पाळू शकत नाही. माझे गुरु कोण? वसिष्ठ, त्यांनी मला आज्ञा केलेली आहे, काय? की भरता आता शिवाजी सिंहासनाचा स्वीकार कधी स्वीकार करू शकत नाही. म्हणजे मला गुरु आज्ञेचं आज्ञा प्रमाण मानता येत नाही, त्यांची आज्ञा मला मानता येते. हे आणखीन एक पातक माझ्याकडून करतोय, कारण का तर म्हणाले या सिंहासनाचा स्वामी मी होऊ शकत नाही, याच्यात फक्त आणि फक्त माझ्या दादाचाच होणारे अधिकार आहे, मी त्याला स्पर्शही करणार नाही. आपण असं करायचं आहे की म्हणाले, भरतजी म्हणतायत की आता आपण जायचं आहे तिथे, दादा जिथे असेल तिथे जायचं आहे. आणि एक आपला अयोध्येतला हत्ती गजेंद्र घेऊन जायचा आहे, त्याच्यावर अंबारी ठेवायची आहे आणि प्रभूंच्या पादुका घेऊन जायचे. जिथे दादा असेल तिथून त्याला परत घेऊन यायचे. कसं? अंबारीत बसून हत्तीवरती.
अयोध्येच्या या गदेला बसून मानाने राधाला पुन्हा अयोध्येत आणायचं आहे आणि मी जाणार आहे. हे ऐकलं आणि खरोखरच सगळ्या प्रजेला आश्चर्य वाटले, तोंडात बोट घातली. म्हणजे प्रजेला असं वाटलं की भरत एखाद्याच आधी नाही नाही म्हणेल, नाही नाही मी कसा बसू, असं कसं मी बसू, असं वरवर करेल, पण शेवटी म्हणेल नाईलाज आहे, आता कुणीतरी राजा पाहिजे मग मी बसतो, करतो स्वीकार. पण असं काही झालं नाही. आता प्रजेच्या लक्षात आलं काय, खरोखरच भरताचं आपल्या रामावरती आपल्या रागावरती उत्कट प्रेम आहे. आणि मग असं सगळं ठरलं आणि मग आता सगळेजण निघाले. कुठे, जिथे प्रभू आहेत तिथे. प्रभूंचा मुक्काम कुठे होता, चित्रकूट पर्वतावर होता, तिकडे सगळे निघाले. पण भरतजी एकटे निघाले का, नाही, सगळं मंत्रिमंडळ निघालेलं आहे, तिन्ही माता निघालेल्या आहेत. एवढंच सांगितलं, सगळी अयोध्येची प्रजा सुद्धा मागोमाग निघाली. म्हणजे असं सांगतात की एवढी सगळी प्रजा जाणार म्हणताना ते जंगलातले रस्ते, वनातले रस्ते खाचखळगी होते, झाडं वाढलेली होती, वेली पसरलेल्या होत्या, ते सगळ्या वेली काढावे लागल्या, झाडं कापावी लागली, रस्ते नीट करायला लागले, कारण तिथून सगळी प्रजा जाणार. आता वर्णन मी जास्त त्याचं करत नाही. आणि अशा तऱ्हेने सगळी व्यवस्था केली भरतजींनी. तर सगळे जण निघालेले आहेत आणि चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघाले. आता जाता जाता पहिलं काय टाकलं, तर निषाद राजाचं राज्य टाकलं. निषाद राजाने बघितलं काय, चतुरंग सेना बरोबर आहे, कुणाबरोबर, भरताबरोबर चतुरंग सेना आहे. अरेच्या म्हणाले हा माझ्या मित्राचा, प्रभू रामचंद्र मित्र आहे ना निषाद राजाचे, माझ्या मित्राचा धाकटा भाऊ, त्याचीच माता कैकेयी, तिनेच तर माझ्या मित्राला वनवासात काढलं. हा निघालाय कुठले म्हणाले, चतुरंग सेना बरोबर घेऊन निघालेला आहे, याचा अर्थ तो माझ्या मित्राला काहीतरी दगाफटका करणार आहे. म्हणून निषाद राजा सुद्धा तयारीत होता, सगळं साहित्य त्याचंही तयार झालेलं होतं. आणि भरतजी असे समोरून आले, त्यावेळेला भरतजी बरोबर सुमंत्र मंत्री होते. सुमंत्र मंत्रीची ओळख करून दिली, भरता हा तुझ्या दादाचा मित्र निषाद, त्यांनी दादाला खूप मदत केली. त्यावेळेला भरतजींनी ओळखलं की हा माझ्या दादाचा मित्र ना, म्हणजे माझाही मित्र. भरतजींनी काय केलं, निषाद राजाला जाऊन आलिंगन दिले. म्हणजे आधी निषाद राजाला काय वाटलं की हा भरत कशासाठी आला, युद्ध करायला लागला. म्हणजे गैरसमज जो झालेला आहे ना, तो दूर झालेला आहे. कारण भरतजी काय म्हणाले, तू माझ्या दादाचा मित्र, म्हणजे माझाही मित्र, आणि तू माझ्या दादाची सेवा केलीस, आणि मी मात्र पातकी आहे, मी पापी आहे, माझ्यामुळे दादाला वनवासात जावं. त्यावेळेला निषाद राजाच्या लक्षात आलं की खरोखरच भरताच्या मनात कुठलंही पाप नाही, काळलेलं नाही. आणि मग तिथून मग भरतजी पुढे निघालेले आहेत. आणि भरतजींना ज्यावेळेला कळलं की निषाद राजाच्या राज्यातच प्रभूंनी चीक लावलाय आपल्या केसांना, जटा केलेल्या आहेत, वल्कर धारण केलेली, त्यावेळेला भरतजींनी निषाद राजाला सांगितलं की आता तू सुद्धा मला दूध आणून दे, चीक आणून दे, आणि माझ्या जटा करू दे. मी सुद्धा दादाप्रमाणे आता जटा सांभाळणार, माझ्या जटा वाढवणार आणि वल्कर नेसणार. म्हणून भरतजींनी तिथपासूनच वल्कर नेसायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्या जटा बांधल्या. ते बघितल्यावर निषाद राजा सुद्धा अगदी आश्चर्यचकित झाले. आणि मग तिथून पुढे निघालेले आहेत, प्रयागराज तीर्थ आलेलं आहे. प्रयागराज तीर्थ आलेले. आता प्रयागराज तीर्थ किंवा कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणी गेलं की आपण नमस्कार करतो, काहीतरी आपलं मागणं असतं, ते मागणं मागतो. काय मागावं भरताने असं मागितलेलं आहे की माझं रामाबद्दलचं प्रेम वाढतं राहू दे, हीच मागणी भरताने केली. आणि मग तिथून भरतजी आलेले आहेत भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले. भरद्वाज मुनींचा सुद्धा असाच गैरसमज झाला की हा चतुरंग सेना घेऊन निघालेला आहे, भरत रामाला भेटायला निघालेला आहे, याचा अर्थ काहीतरी काळपेण्याच्या मनात आहे, हा युद्ध करणार आणि रामाला संपूर्णच टाकणार का काय असं वाटतं. म्हणून भरद्वाज मुनींनी सुद्धा विचारलेला आहे, भरता तू निघालायस ना तुझ्या दादाला भेटायला, पण चतुरंग सेना बरोबर कशाला, मला काहीतरी शंका येते. त्यावेळेला सुद्धा भरतजींना खूप वाईट वाटलं. भरतजी म्हणाले, कुणीच मला ओळखलं नाही, हे माझं दुर्दैव आहे, हे माझं दुर्दैव आहे, पण तुम्ही मुलीवर सुद्धा माझ्यावर शंका घेता म्हणून मला जास्त वाईट वाटलं. आणि मग अशा तऱ्हेने भरतजींचा मुक्काम होता भरद्वाज मुनींच्या आश्रमात. असं सांगतात भरद्वाज मुनींनी सगळ्या अयोध्यावासियांची चांगली सोय केली होती, अनेक इमारती वगैरे बांधलेल्या होत्या, त्यांना राहण्यासाठी महाल वगैरे केलेले होते.
त्यांची जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था त्यांनी केली होती. आणि मग रात्र झाली. त्या भरद्वाज मुलींना असं वाटतं की आता आपण भरतजींना जाऊन भेटावं, थोडस त्यांच्याशी बोलावं, म्हणून त्यांच्या महालापर्यंत गेलेले आहे. कोण? भरद्वाज मुनी. बघतायत तर काय, भरद्वाज मुनींनी पाहिलं की भरतजी तिथे नाही. मग कुठे आहेत म्हणून इकडे तिकडे शोधलं तर भरतजी कुठे बसले होते, तर एका झाडाखाली बसले होते. ज्या झाडाखाली प्रभूंनी त्यावेळेला, जे प्रभू ज्या वेळेला तिथे मुक्काम केला होता प्रभूंनी भरद्वाज मुनींच्या आश्रमात, तेव्हा ते आश्रमात झोपत होते. कारण त्यांनी काय ठरवलं होतं, मी वनवास येतात तपस्व्यासारखा राहणार, म्हणून कुणाच्या घरात मी राहणार नाही. म्हणून जानकी देवी आणि प्रभू रामचंद्र यांनी एका झाडाखाली शय्या केली. आणि हे भरतजींना कळलं, म्हणून भरतजी तिथे जाऊन बसले होते. कुठे? जिथे माझ्या दादाने आणि माझ्या वहिनीने शय्या केली होती, तिथे दिसले होते. तिथे जाऊन भरतजी बसले होते आणि दादाच्या आठवणीने रडत होते. अश्रुधारा त्यांच्या नेत्रातून येत होत्या. हे भरतजींनी बघितलं आणि भरतजींनी नाही, भरद्वाज मुनींनी बघितलं. आणि भरद्वाज मुनींच्या लक्षात आलं की खरोखरच भरताचं आपल्या दादावरती प्रेम आहे. मी उगीच काहीतरी समज करून घेतला. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी भरतजी आणि सगळे अयोध्यावासी निघाले, त्यावेळेला भरतजींनी भरद्वाज मुनींना नमस्कार केला. त्यावेळेला भरद्वाज मुनी म्हणतात की भरता, तू यापुढे मला नमस्कार करत जाऊ नकोस, तू यापुढे मला नमस्कार करत जाऊ नकोस. त्यावेळेला भरतजी म्हणतात, मुनीवर माझा एवढा सुद्धा अधिकार नाही का? एवढा मी वाईट आहे का? कारण आदल्या दिवशी काय म्हणले होते भरद्वाज मुनी, तुझ्याबरोबर चतुरंग सेना कशाला आहे? माझ्या मनात काहीतरी शंका येते. म्हणून भरतजी म्हणतायत, अजूनही तुमच्या मनातलं काही गेलं नाही का? माझ्या मनात काय आहे, माझं किती प्रेम आहे दादा, हे तुमच्या लक्षात नाही आलं का? मला तुम्हाला नमस्कार करण्याचा सुद्धा अधिकार नाही का? त्याला भरद्वाज मुनी म्हणतायत, भरता असं काही नाही. तू काल ज्या वेळेला आलास ना, त्यावेळेला मी तुझ्याशी जे बोललो ना, ते तू विसरून जा म्हणा. कारण असं आहे म्हणाले, आम्ही ऋषीवर, आमच्या मनात काही नसतं, कुणाबद्दलही काही नसतं, भेदभाव आमच्या मनात कधीच येतो. आम्ही कंदमुळं खाणारे, हो की नाही? आणि प्रभूच्या चिंतनात आम्ही आमचा आयुष्याचा काळ घालवत असतो. आमच्या मनात कधी काळवेळे येत नाही. पण तुझ्याबरोबर चतुरंग सेना पाहिली म्हणून माझ्या मनात आलं आणि आम्ही स्पष्टपणे बोलून टाकणार तो. कोण म्हणाले, माझ्या काल रात्री असं लक्षात आलं की प्रभू रामचंद्र माझ्या आश्रमात आले, जानकी देवी आल्या. हे म्हणाले, मी आतापर्यंत केलेल्या पुण्याचं फळ, आतापर्यंत मी जे पुण्य केलं म्हणून प्रभू रामचंद्र आणि जानकी देवी माझ्या आश्रमामध्ये आले. माझ्या आश्रमामध्ये त्यांची चरण धूळ लागली, म्हणजे त्या पुण्याचं फळ मला मिळालं असं मला वाटलं. कोण म्हणाले, आज आता माझ्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांचं आणि जानकी देवींचं मला दर्शन झालं आणि मला पुण्याची प्राप्ती झाली. मला पुण्याची प्राप्ती झाली आणि ते जे पुण्य मला जे मिळालं ना, त्या पुण्यामुळे आज तुझं दर्शन मला होतंय. म्हणजे भगवंतांचा भक्त हा भगवंतापेक्षा महान असतो असं भरद्वाज मुनींना सांगायचं. म्हणून म्हणाले, तू श्रेष्ठ आहे, तू भगवत प्रेमी आहेस. आणि म्हणाले, त्या तीर्थाचं सुद्धा, प्रयागराजचं सुद्धा सद्भाग्य आहे की तू तिथे गेलास. भगवंतांचा भक्त तिथपर्यंत गेलेला आहे, म्हणून ते तीर्थ सुद्धा म्हणाले आज अधिक पवित्र झालेलं आहे आणि माझा आश्रम सुद्धा पवित्र झालेला आहे. म्हणजे इतकं भरताचं प्रेम होतं, भक्ती होती, हे भरद्वाज मुनींच्या सुद्धा लक्षात आलं आणि त्यांनी त्याला असं म्हणून दाखवलं. म्हणून म्हटले, स महात्मा सुदुर्लभ. खरोखरच असे संत महात्मे आपल्याला भेटणं, त्यांचं दर्शन होणं ही खरोखरच अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. आणि असे भरतजी होते असं म्हटलं. म्हणजे एक वेळ भगवंतांचं दर्शन सोपं आहे, पण भगवंतांच्या भक्ताचं प्रेम, भक्ताचं दर्शन मात्र दुर्मिळ आहे असं सांगितलं जातं. तर असे हे भरतजी आता पुढे पुढे निघालेले आहेत. भरद्वाज मुनींच्या आश्रमातून पुढे निघाले सगळे अयोध्येवासी चाललेले आहेत. आणि कसं झालं होतं, अयोध्येपासून निघाल्यापासूनच भरतजी खरं पायीच चाललेले होते, अनवाणी चालले होते. कारण माझ्या दादानी पायात काही घातले का नाही, मी सुद्धा अनवाणीच जाणार, मी पायीच जाणार. पण वसिष्ठ मुनींची भरतजींची समजूत घातली होती की भरता, तू जर पायी गेलास तर म्हणाले तुझ्या 3 माता तुझ्या बरोबर निघाल्या, त्या सुद्धा पायी झाल्या,
तेव्हा तू असं करू नको, तू रथावरून ये. आणि म्हणून भरतजी रथावर बसून निघालेले होते. पण आता जसा चित्रकूट पर्वत जवळ आला त्यावेळेला भरतजी रथातून खाली उतरलेले आहेत आणि चित्रकूट पर्वताकडे धावत धावत निघालेले. कुठे आहे माझा दादा, कधी एकदा मला दादाचे दर्शन होते असं त्याला वाटत होतं. पायाला काटे बोचतायत, दगड बोचतायत, पाय ठेचकाळतायत, पायातून रक्त येते, पण भरतजी धावतायत, पुढे पुढे धावतायत. आणि त्यांच्या लक्षात आलं की समोर प्रभू बसलेले आहेत. प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं त्यांना. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भरतजी म्हणताय सुमंत मुनींना, बघा मुनीवर, माझा दादा आज कुठे बसलेला आहे, कुठे विराजमान बसलाय, तर एका शिलाखंडात बसलाय माझा दादा. खरं आज तो कुठे बसायला पाहिजे होता, राजसिंहासनात बसायला पाहिजे होता, पण तो आज शिलाखंडात बसलेला आहे. जंगलातल्या वनातल्या शिलाखंडात बसलाय. का? माझ्यामुळे. मी पापी आहे, माझ्यामुळे त्याला हे सगळं भोगावं लागते. पुन्हा रडायला लागले. बघा बघा म्हणाले, आज माझ्या दादाच्या अंगात काय पाहिजे होते, अलंकार पाहिजे होते, वस्त्र हवी होती, म्हणजे राजवस्त्र हवी होती, तर आज त्याच्या अंगावर काय आहे. म्हणाले वस्त्र धारण केलेत माझ्या दादानी आणि म्हणाले जटा बांधलेल्या आहेत. हे कशामुळे, तर माझ्यामुळे. माझ्यामुळे म्हणे आज माझा दादा कुठे बसायला पाहिजे होता, अयोध्येच्या सिंहासनावर, आणि बाजूला सगळे कोण बसलेले असते, सगळं मंत्री मंडळात बसलं असते. पण आज म्हणाले माझ्या दादाच्या भोवती कोण बसले, सगळे तपस्वी मुनी बसलेले आहेत. हे दृश्य काही बरोबर नाही. हे सगळं जे झालेलं आहे ते माझ्याचमुळे, मीच पातकी, मीच पापी, असं पुन्हा पुन्हा स्वतःला दोष देत आहेत. आज माझ्या दादाच्या मस्तकावरती सुवर्णाचा मुकुट पाहिजे होता, आज माझ्या दादाच्या मस्तकावर काय जटा संभार आहे, काय हे म्हणाले. काय या दादाची माझी अवस्था झालेली, ही केवळ माझ्यामुळे. इतकं प्रभूंवरती भरताचं प्रेम होतं आणि ते बोलूनही दाखवत झालं. समोरून भरतजी येत आहेत. हे कोणी बघितलं, आपल्याला माहितीये लक्ष्मणजींनी बघितलं, कारण लक्ष्मणजी रखवादारासारखे उभेच होते. कारण सगळीकडे पक्षी वगैरे चिमचिवाट करू लागले, हरणं वगैरे पळायला लागली इकडे इकडे, कारण सगळी चतुरंग सेना आली. लक्ष्मणजी बघायला लागले हे सगळं वातावरण एकदम बदललं का, काय झालं. बघितलं कैकईचा बेटा येतोय, अरे आणि चतुरंग सेना घेऊन येतोय, याच्या मनात काहीतरी नक्की काळवेल आहे. लगेच लक्ष्मणजींनी काय केलं, दादाला सांगितले, दादा जानकी देवीला गुहेत पाठवा, आणि म्हणाले शस्त्र हातात घ्या. आणि म्हणून लगेच लक्ष्मणजी झाडावर चढलेले, तिथे शस्त्र ठेवलेली होती, ती शस्त्र सगळी हातात घेतली आणि प्रभूंच्या इथे येऊन उभे राहिले. त्याला दादा म्हणतायत, राम दादा म्हणतायत, लक्ष्मणाने काय चाललंय तुझं, कशासाठी ही सगळी शस्त्र तू धारण केलीस. लक्ष्मणजी म्हणतायत, दादा बघ बघ, तो कैकईचा मुलगा आलेला आहे, आपल्याशी युद्ध करायला आलेला आहे, म्हणून मी सगळी तयारी केली, शस्त्र हातात धरलेत. त्याला प्रभूंनी सांगितले, लक्ष्मणा असं काही नाही रे, असं काही नाही. तू म्हणाले तो भरत येतोय ना, येऊ दे, त्याच्या मनात अजिबात काही काळवेल नाही. माझा भरत म्हणाले शुद्ध अंतःकरणाचा आहे, प्रभूंची खात्री आहे, भरताचं किती प्रेम आहे. तू सगळी शस्त्र खाली ठेव, तो आधी येऊ तर दे म्हणे. तो एकतर म्हणे मला भेटायला आलेला असणार आणि मला राजसिंहासन तू स्वीकार हे सांगण्यासाठी आला असणार, तो अजिबात युद्ध करायला आलेला नसणार, ही प्रभूंची खात्री होती. आणि मग अर्थात दादाचं ऐकावं लागले, म्हणून लक्ष्मणजींनी आपली सगळी शस्त्र खाली ठेवलेली आहेत. आणि मग आता भरतजींनी प्रभूंना बघितलेले, खेचकाळत आहेत, पुढे पुढे धावता आहेत, खाली पडता आहेत. आणि प्रभूंच्या जवळ आल्यावरती प्रभूंनी त्यांना आलिंगन दिलेले, गाढ आलिंगन दिलेले आहे. आणि असं म्हणतात की भरतजी कैकई मातेच्या अंगात खेकसले होते की नाही अयोध्येत, माता ना तू वैरिणी, अशी कशी तू माझी आई नाहीच, मला तुझं तोंड बघायचं नाही. गळ्यात दगड बांध आणि विहिरीत उडी घे म्हणले होते भरतजी, असं बोलले होते आईला. त्यावेळेला इतक्या जोरात ते खेकसले होते की त्यांच्या घशातलं जे स्वरयंत्र असतं ना, ते बिघडून गेलं होतं, त्यांचा आवाज असा नीट येत नव्हता. आणि म्हणून असं म्हणतात की प्रभूंनी ज्यावेळेला त्यांना गळा मिठी मारली ना, त्यावेळेला म्हणाले भरतजींचा आवाज सुधारला, त्यांच्या स्वरयंत्राला त्यांचा स्पर्श झालेला आहे, संजीवनी प्राप्त झाली. म्हणून आपण म्हणतो ना, भरत कंठम भरत वंदिता, कंठाच्या इथे भरत येत, काय कंठ त्यांचा सुधारलेला आहे भरतांचा, जेव्हा प्रभूंनी त्यांना कंठाशी धरलेला आहे, गळा मिठीवर दिलेली. अशा तऱ्हेने प्रभूंनी आलिंगन दिलेलं आहे. आणि मग नंतर
आपल्याला मधलं सगळं माहितीच आहे की दशरथ राजा गेले वगैरे सगळं सांगितलेलं आहे, मग त्यांचं श्राद्ध प्रभूंनी केलेलं आहे. आणि मग ते सगळं झाल्यावरती आता प्रभूंना पुन्हा घेऊन जायचं आहे, त्यासाठी त्यांची मंत्रणी सुरू झालेली आहे. भरतजी सांगतायत दादा चला चला परत चला, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले, तोही खूप सांगण्यासारखा भाग आहे. पण आता आपल्याला फक्त भरतांचं बंधुप्रेम एवढाच विषय बघायचा आहे. भरतजींनी सगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा आधार घेतलेला आहे. राज्यशास्त्र, कर्मशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र सगळ्या शास्त्रांचा आधार घेतलाय. प्रभूंना समजवायचा प्रयत्न केलाय, पण प्रभूंनी ते मान्य केलेलं नाही. आणि त्यावेळेला भरतजी रडायला लागलेले. शेवटी आनंद भावाने शरण गेलेले आहेत, चरणांशी लोळण घेतले. दादा आता मी काय करू, मला धर्म काय अधर्म काय कळत नाही, काय योग्य काय अयोग्य हे कळत नाही. जसं अर्जुनाने प्रभू आपल्या कृष्णांच्या चरणी लोळण घेतली की मला धर्म अधर्म कळत नाही, तसं भरतजींनी सुद्धा आता लोळण घेतली. दादा तू सांगशील ते मी आता करेन. आणि त्यावेळेला प्रभूंनी सांगितलं, खरं का तू हे मला विचारतोयस ना, तर मग ठीक आहे. ज्या वेळेला माझ्यावर वनवासाची 14 वर्ष पूर्ण होती, त्यावेळेला मी पुन्हा अयोध्येत येईल आणि त्यावेळेला माझ्या भावाने उपहारात म्हणून म्हणजे बक्षीस किंवा भेट म्हणून दिलेलं राज्य मी त्याचा स्वीकार करेन. असं प्रभूंनी म्हटल्यावरती त्याला अतिशय आनंद झालेला आहे, नाचायला लागलेला आहे. बरं ठीक आहे दादा, तू काहीतरी माझं ऐकलंस, काही हरकत नाही. पण म्हणाले 14 वर्ष झाल्यानंतर त्या दिवशी शेवटच्या दिवशी सूर्यास्त होईपर्यंत तू जर आला नाहीस तर मी अग्नी भक्षण करीन. ही माझी प्रतिज्ञा आहे. बघा काय प्रतिज्ञा केलेली. आणि मग सांगितलेले, दादा मी तुमच्या सुवर्णांच्या पादुका घेऊन आलेलो आहे. कुठे मनामध्ये घेऊन गेले चित्रकूट पर्वतात, त्या पादुका आपण क्षणभर म्हणाले आपल्या चरणांमध्ये घाला. आणि मग त्या पादुका म्हणाले मी अयोध्येवरून गजेंद्र आणलेला आहे, त्याच्या त्या अंबारीमध्ये त्या पादुका ठेवी आणि त्या पादुकांना चौरी ढाळीत म्हणाले मी त्या पादुका मी अयोध्येत घेऊन जाईल आणि त्याच पादुकांना मी राज्याभिषेक करीन, त्याच पादुकांना मी राज्याभिषेक करीन. आणि केवळ काही प्रभूंनी हे एकच वाक्य भरताचं ऐकलंय. ठीक आहे, कारण वनवास स्वीकार केला होता, पायातही काही घालायचं नव्हतं. काय नियम पाळणारे लोक आहेत बघा. ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणून मी एक क्षणभर पादुका घातलेल्या आहेत. आणि भरतजींना अतिशय आनंद झालेला आहे. भरतजींनी त्या पादुका आपल्या मस्तकावर धारण केलेल्या आहेत, त्या गजेंद्रावरती ठेवलेल्या आहेत आणि त्यांची सेवा करत करत प्रभूंचा निरोप घेत भरतजी पुन्हा अयोध्येत आलेले. आणि अयोध्येत आले, आता त्या पादुकांना राज्याभिषेक करायचा. त्यावेळेला भरतजींच्या लक्षात आलं, मी हे जे काही सगळं ठरवलं हे मी माझ्याच मनाने ठरवलं, हो की नाही. प्रभू नाही तर प्रभूंच्या पादुकांना अभिषेक करायचा हे मी माझ्याच मनाने ठरवलं. कुणाला विचारलं का, वशिष्ठ मुलींचा सल्ला घेतला का, शास्त्र बघितली का, काहीच नाही बघितलं. हे बरोबर करतोय ना मी, असं त्यांच्या मनात कुठेतरी आलं. म्हणून त्यांनी वशिष्ठ मुलींना विचारलेलं आहे की गुरुदेव हे जे काही मी करतो आहे हे बरोबर आहे ना, शास्त्राला धरून आहे का नाही. पण शेवटी शास्त्राला धरूनच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, निषिद्ध कर्म करायचं नाही. त्यावेळेला वशिष्ठ मुनींनी सुद्धा काय म्हटलेलं आहे, व्रताला म्हटलेलं आहे, व्रता तू जेव्हापासून आजोळ जेव्हापासून आलाय ना, तेव्हापासून मी तुझं आचरण बघतो आहे. तुझ्या आचरणात कुठेही दोष नाही, तुझ्या वागण्यात कुठेही दोष नाही. म्हणाले तुला शास्त्र बघण्याची जरुरीच नाही, शास्त्र बघण्याची जरुरीच नाही, आवश्यकताच नाही. म्हणाले तू जे वागतोयस, तू जे आचरण करतोयस ना, त्यावरून नवीन शास्त्राची म्हणाले रचना होईल, असं वशिष्ठ मुनी म्हणतायत. म्हणजे बघा किती हे बरोबर बोलतायत. शास्त्रानुकूल वागावं हे बरोबर आहे, पण आता म्हणाले तुझ्या वागण्यावरून शास्त्र ठरेल, नवीन शास्त्र दिलं जाईल, इतकं तुझं वागणं योग्य आहे, असं वशिष्ठ मुनींनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, भरतजींबद्दल जे काही गैरसमज झाले होते, भरतजींचं प्रभूवर प्रेम नाहीच आहे, स्वार्थी आहेत भरतजी असं जे लोकांना वाटत होतं, ते सगळं आता दूर झालेलं आहे आणि भरतजी पुन्हा आलेले आहेत. अर्थातच भरतजी नंदीग्रामात राहत होते. 16 किलोमीटर वरती आहे अयोध्येपासून नंदीग्राम. अयोध्येमध्ये आलेले आहेत, पादुकांना सिंहासनावर ठेवलेलं आहे आणि नंदीग्रामातच त्या पादुका होत्या असं सांगतात, तिथे सिंहासन ठेवलेलं आहे. आणि भरतजी सुद्धा कसे राहिलेले आहेत, दादा माझा जसा वनवासात होते तसाच मी इथे राहील. काही जरुरी होती का नियम पाळायचे, दादा कसा राहतोय, काही जरुरी नव्हती. म्हणजे खरं अयोध्येत सुद्धा राहून त्यांनी
पादुका तुम्ही सिंहासनावर ठेवा आणि राज्य करा, त्यालाही काही हरकत नव्हती. पण नाही, मी दादा अयोध्येत नाही ना, मीही अयोध्येत राहणार. आणि दादा कसा राहतोय, वल्कल धारण करून राहतो. दादानी जटा बांधल्या म्हणून वाल्मिकींनी त्यांचं नाव असं ठेवलं, स वल्क जटाधारी, स वल्क जटाधारी असं भरतांचं नाव ठेवलं. वल्कल नेसत होते, जटा बांधल्या होत्या. एवढंच नाही तर कंदमुळं नाहीत. दादा कंदमुळं खात होता. भरतजी काय खात होते, असं सांगतात की जवसाचं जे कण्या असतात, जवाच्या कण्या असतात, त्या म्हणाले गाईच्या म्हणजे गोमूत्रामध्ये शिजवून ते खात होते. म्हणजे त्या शुद्ध झाल्या पाहिजेत इतक्या, इतकं ते त्यांचं म्हणजे आहार विहार सुद्धा दादासारखाच त्यांनी केलेला आहे. आणि दररोज पादुकांची पूजा अगदी मनपूर्वक करत होते. म्हणजे आपण म्हणतो ना कर्मकांड, अशा पद्धतीने दररोज त्या पादुकांना अभिषेक होत होता. अगदी शास्त्रोक्त पूजा त्या पादुकांची होती. तर त्याबरोबर त्यांची भावना सुद्धा तेवढीच उत्कट होती. नुसतं कर्मकांड करत नव्हते. नाही तर कर्मकांडात कुठे ओलावा नसतो, काही वेळेला असं होतं. पण नाही, इथे भक्ती सुद्धा होती भरतजींची असं सांगतात. म्हणजे इतकं त्यांचं अंतःकरण ओथंबलेलं होतं दादाच्या प्रेमाने, की ज्या वेळेला ते पूजा करायचे त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात अश्रू भरायच्या, खूप दादाची आठवण यायची. पण काही इलाज नव्हता. आपण पगाशी सुरुवातीला बघितलं की त्यांचं बुद्धी हंसासारखी होती, निरक्षीर विवेक, भावच जाणारी नव्हती. डोळ्यात पाणी यायचं, दादाची आठवण यायची. पण शेवटी राज्यकारभारही पाहायला पाहिजे, त्याचे निर्णय घ्यायला पाहिजे. कारण राज्यकारभार हे तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे देहाने सगळे नियम पाळले जात होते, पण मनाने मात्र ते सगळे हे बाकीचा राज्यकारभार हे ते उत्तम पद्धतीने करत होते. आणि कसे करत होते तर दररोज आज आता काय काय कामं करायची याची यादी केली जायची. आणि ती यादी प्रभूंच्या पादुकांसमोर निवेदन केली जायची की आज असं 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 सगळं मी करणार आहे. की खरोखरच प्रभू बसलेले आहेत असं भरतजींना वाटायचं. आणि संध्याकाळी रिपोर्टिंग, आज काय काय झालं, मी काय निर्णय घेतला, हे बरोबर आहे का, चूक आहे का, अमुक झालं तमुक झालं, हे सगळं सांगितलं जायचं. म्हणजे साक्षात प्रभू बसलेत असाच त्यांचा उत्कट भाव तिथे होता. आपण सुद्धा नाही ठेवू शकत. आपण म्हणतो देवाला सांगायचं, पण देव काय शेवटी ती मूर्तीच, हो की नाही. त्या मूर्तीत खरोखर काही सजीवपणा आहे का असं आपल्या मनाला कुठेतरी असं वाटत नाही. पण इथे मात्र हे साक्षात प्रभूच आहेत हा त्यांचा भाव होता. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की आपलं हे जे विश्व आहे ना, आपल्याला या डोळ्यांनी दिसणारं जे विश्व आहे ना, ते आपल्याला वाटतं खूप मोठं आहे, पण ते अतिशय छोटं आहे. या डोळ्याने दिसणारे विश्व आहे ना, हे अतिशय छोटं आहे. जे अतिंद्रिय विश्व आहे की जे आपल्या इंद्रियांना दिसत नाही, ते जे अतिंद्रिय विश्व आहे ना, ते ह्या विश्वावर सत्ता गाजवतं की नाही. ते अतिंद्रिय विश्व आहे ना, त्या विश्वाची शक्तीच वेगळी, प्रबल आहे ते. आणि ते विश्व या भरतजींना दिसत होतं. म्हणजे आत्मा आत्म्याशी बोलत होता, अंतःकरण त्यांचं जोडलं गेलं होतं. या हृदयीचे त्या हृदयी आपोआपच सांगितलं जात. म्हणजे त्या पादुकांमधून त्यांना निर्णय येत होते असं म्हटलेलं आहे. योग्य ते निर्णय येत होते असं सांगितलं. मग आता भरतजी तर काही गादीवर बसलेले नाही आहेत. म्हणजे ते राजा आहेत का, अयोध्येचे राजा आहेत का. मग स्वामी तर नाहीच आहेत, राजा नाही, स्वामी नाही. कारण त्यांचा अधिकार तसा नाही, निर्णय सगळे ते घेत होते. पण त्या राज्याचा वापर, कुठल्या गोष्टीचा वापर ते करत होते का नाही. राज्यात राहत सुद्धा नव्हते, ते नंदीग्रामे राहत होते की या राज्यातली कुठली गोष्ट मी वापरणार नाही. एवढंच नाही, त्यांची पत्नी सुद्धा अयोध्येत राहत होती, मांडवी. ती नंदीग्रामात राहत नव्हते, ब्रह्मचर्य व्रत त्यांनी स्वीकारलेलं होतं. हा केवढा त्याग आहे बघा, केवळ दादासाठी, केवळ दादासाठी हा सगळा त्याग आहे. म्हणून म्हटलेले प्रभूंवरती असं प्रेम होतं. मग स्वामी पण नाहीत, मग सेवक होते का, भरतजी सेवक होते का, नोकर होते का, नाही. कारण नोकराला पगार असतो, पगार घेत होते का, नाही. मग कोण होते, मग भरतजी होते कोण गादीचे, तर असं म्हटलं जातं की ते विश्वस्त होते, ट्रस्टी होते. कारण निर्णय घेण्याचा अधिकार विश्वस्ताला असतो, पण त्या कुठल्या त्या वास्तूची किंवा ती जी काय सांभाळायला जी गोष्ट दिली असेल त्या गोष्टीचा उपभोग घेण्याची त्याला परवानगी नसते. ती वस्तू किंवा ते राज्य किंवा ते काय
असेल ते सुधारण्याची त्याला परवानगी असते, पण त्याचा वापर करण्याची परवानगी नसते. आणि असं हे भरतजींचं प्रेम. किती वर्ष? एक दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष नाही, 14 वर्ष असं राहायचं सोपं आहे का? लग्न झालेलं होतं, पत्नी अयोध्येत होती, ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलेलं होतं, राजलक्ष्मी चालून आलेली होती, त्याचा स्वीकार कोण करणार नाही सांगा तुम्ही? आणि साहजिक आहे ना, मग अयोध्येच्या गादीवर कुणीतरी बसलं पाहिजेच ना, मग मीच बसलो नाही दादा, त्याला मी काय करू? कधी त्यांच्या मनात राजगादीबद्दल लोभ निर्माण झाला नाही, आसक्ती निर्माण झाली नाही, मोह निर्माण झाला नाही, निर्लोभी आहेत म्हणून म्हटले भरत. असं सरळ त्यांचं नाव आहे. निराकस काय? निरपेक्ष प्रेम आहे. कुठलीही अपेक्षा त्यांना प्रभूंकडून नाही, अयोध्येच्या राजगादीकडून सुद्धा नाही, असं प्रेम आहे. म्हणजे कुठल्या तरी रामायणकारांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की प्रभू रामचंद्रांना मंथरेनं म्हणण्यापेक्षा कैकेयी मातेने आज्ञा केली होती की तू आता 14 वर्ष वनवास स्वीकारायचा आहेस, हो की नाही? आणि तपस्व्यासारखं तू तुझं जीवन व्यतीत करायचं आहे. भरतजींना कोणी सांगितलं होतं का की तू तपस्व्यासारखं राहा, तू राजगादीवर बसू नको, राजगादीचा स्वीकार करू नकोस, असं सांगितलं होतं का? नाही. पण तरी सुद्धा भरतजींनी हे आपणहून स्वीकारलेलं व्रत आहे. अशी राजलक्ष्मी तिचा अवघेर त्यांनी केलेला आहे, पण राजलक्ष्मीचं सांभाळण्याचं काम सुद्धा जबाबदारीने ते करत होते. हे भरतजींकडून बघण्यासारखं आहे. जे देह नियमाने बांधलेलं आहे, पण अंतःकरण मात्र प्रभूंच्या प्रेमाने भरून वाहत होतं असं म्हटलंय. म्हणून म्हटलेले भरतजींची भक्ती ही भक्तीचा सर्वोच्च आदर्श आहे. त्यांच्यासारखी भक्ती कोणी करू शकत नाही. असं म्हणतात की आपण सगळेजणच सारखं राम राम म्हणत असतो की सारखा कुणाचा जप करत असतो? रामाचा जप करत असतो, राम 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 राम. पण म्हणाले राम कुणाचा जप करतात? भरत 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 असं म्हटलेले. वनवासात सारखं माझा भरत माझा भरत माझा भरत असं म्हणायचं. म्हणजे उलट आहे की नाही? उलट आहे. इतकं भरतांचं, भरतजींचं आणि प्रभू रामचंद्रांचं एकमेकांवर प्रेम होतं. असं भरतजींनी राज्य केलं, 14 वर्ष केलं. इदम न मम, हे माझं काहीही नाही. हे कुणाचं आहे? हे तो राजश्रींचं. असं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले की ते सुद्धा राजा होतेच, पण ते म्हणायचेच नाही हे राज्य मी केलं, मी मिळवलं, असं कधीच नाही. तसंच भरतांचं होतं. त्यांनी हे राज्य माझं असं कधी मांडलंच नाही. ते प्रभूंचं आहे आणि कर्तव्य एक पार पाडायचं म्हणून ते राज्यकारभार पाहत होते. हेच आपण भरतांच्याकडून शिकायचं आहे की खरोखरच आपण या जगात आलो आहोत. या जगात येऊन आपल्याला सगळ्या गोष्टी परमेश्वर कृपाने मिळालेल्या आहेत. हा नरदेह लाख मुलांचा मिळालेला आहे. घरदार नातेवाईक सगळं काही मिळालेलं आहे, धनसंपत्ती मिळालेली आहे, पण हे सगळं माझं नाही. हे भरतजींकडून आपण शिकायचंय. हा देह सुद्धा माझा नाहीच आहे. या देहावर सुद्धा माझी मालकी नाही. या देहात राहायला आलो आहोत आपण, या देहात राहायला आलो आहोत, पण हा देह सुद्धा माझा नाहीये. हे समजून आपण जर वागलो तर आपल्याला सुद्धा भरतजींसारखंच प्रभूंवरती प्रेम करता येईल आणि अशीच भक्ती आपली वृद्धिंगत होईल प्रभू रामचंद्रांवरची, असं सांगितलं जातं. असं हे भरतजींचं प्रेम. म्हणून म्हटलेलं आहे की भरतांचं चरित्र, त्याचं चिंतन आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण भक्तीत कुठे कमी पडतो. आपण कमीच पडतो. आपल्याकडे स्वार्थ आहे. भरतजींकडे स्वार्थ होता का? नाही. निस्वार्थ प्रेम. आपलं काहीतरी अपेक्षा असते, त्यांचं निरपेक्ष प्रेम होतं. आपल्याकडे त्याग नाही, त्याग भावना अजिबात नाही. फक्त आई आपल्या मुलासाठी काहीतरी त्याग करते, बाकीच्या लोकांसाठी कोणीही आपला त्याग करत नाही. एवढा त्याग तर नाहीच. पण भरतजींनी हा त्याग केलेला आहे. त्याला कधी लोभ वाटला नाही, मोह वाटला नाही, कुठल्याच गोष्टीचा वाटला नाही. ठीक आहे, राज्यपदाचा नाही, निदान अलंकार घालतील, वस्त्र चांगली घालतील, काहीही नाही. आहार विहार सुद्धा त्यांनी प्रभूंसारखाच केलेला आहे. जे माझ्या प्रभूला आवडतं की जे माझे प्रभू आता करतायत तेच मी करणार, हाच भाव त्यांचा होता. अजून एक 5 मिनिटं आहेत, मी वेळ सांगते, आपल्याला थोडा उशीर झाला. असंही सांगतात की ज्या वेळेला रावणाचा वध झाला,
त्यावेळेला आता 14 वर्ष वनवासाची संपत आली होती, 2-3च दिवस राहिले होते. म्हणून प्रभू म्हणाले की आता मला लवकरात लवकर जायला हवं अयोध्येला. म्हणून पुष्पक विमान दिलेलं आहे, कोणी विभीषणाने दिलेले आहे. पुष्पक विमानातून निघाले प्रभू, निघाले जानकी देवी, लक्ष्मणजी, हनुमंत सगळे निघाले, त्यांच्यावर सगळी वानर सेना. आणि मग चित्रकूट पर्वतावरती एक मुक्काम केलेला आहे. त्यावेळेला प्रभूंनी एक काम दिलेले आहे कुणाला, हनुमंतांना. हनुमंता, तुला म्हणाले समोरच्या माणसाच्या मनातलं बरोबर ओळखता येईल, मनकवण्याचं तू ओळखू शकतोस कोणाच्या मनात काय चाललंय. तू एक काम कर म्हणाले, जा म्हणाले अयोध्येत जा आणि माझ्या भरताच्या मनाची चाचपणी कर. एखाद्या असं झालं असेल, आता 14 वर्ष तो राज्य करतोय, आता प्रभूंना कुठे माहिती परत कसा राहिलाय. एखाद्या असं झालं असेल, आता 14 वर्ष म्हणाले मी राज्य करते, आता माझा दादा येतोय की काय माहिती, तिकडे रावणाकडे गेलाय काय, त्याच्याशी युद्ध करून. त्याला जर असं वाटलं असेल की जाऊ दे आता मीच राज्य करावं, असं जर एखाद्या त्याच्या मनात आलं असेल तर म्हणाले मी तिकडे येतच नाही अयोध्येत, मी इकडूनच दुसरीकडे कुठेतरी निघून जातो, अयोध्येत मी जातच नाही. तेवढं तू एक काम कर म्हणाले, असं हनुमंतांना प्रभूंनी सांगितलं. हनुमंतांना खरंच खूप वाईट वाटलं प्रभूंनी हे सांगितलं, कारण शेवटी हनुमंत सुद्धा एक महान भक्त आहे, लक्षात ठेवा. आणि एक भक्त दुसऱ्या भक्ताला ओळखू शकतो, भक्ताचं मन ओळखू शकतात. हनुमंतांना अजिबात शंका नव्हती भरताबद्दल, पण हनुमंत काही बोलले नाही प्रभूंना, कारण शेवटी स्वामी येते, स्वामींची इच्छा आहे ना, स्वामींची आज्ञा आहे ना, त्याप्रमाणे मी जाणार. आणि सांगितलं होतं प्रभूंनी की हनुमंता तू रूप पालटून जा, हे रूप घेऊन जाऊ नकोस. म्हणून हनुमंत रूप पालटू शकत होते, कुठलेही रूप घेऊ शकत होते, अशी त्यांना सिद्धी प्राप्त होती. आणि त्यांचं आवडतं रूप म्हणजे ब्राह्मणाचं रूप, पट्टू वेश त्यांनी धारण केला आणि अयोध्येमध्ये गेलेले. सुमंत्र मुनी आलेले आहेत, त्यांना वाटलं की एक भिक्षू आलेला आहे, तुम्हाला काय हवं, कुठलं काय दान द्यावं तुम्हाला, कुठली काय दक्षिणा द्यावी तुम्हाला, असं सुमंत्र मंत्री म्हणतात. त्याचे म्हणले दान दक्षिणेचं नंतर बघू म्हणाले, आधी राजगादीवर कोण बसले त्यांचं दर्शन मला घ्यायचंय. हनुमंत सुद्धा खूप चतुर, राजगादीवर कोण बसले त्यांचं दर्शन घ्यायचंय. नाही म्हणजे राजगादीवर सध्या फक्त पादुकाच आहेत म्हणले. मग म्हणाले राज्यकारभार कोण बघते, ते म्हणजे त्यांचे बंधू आहेत ना, ते राज्यकारभार बघतात, मग त्यांना भेटायचंय म्हणाले, त्यांना समोर बोलवा. नाही म्हणले ते नंदीग्रामात राहतात, ते नंदीग्रामात राहतात. गेले ते बटू गेले तिकडे नंदीग्रामी गेलेले आहेत. भरतजी समोर आलेले आहेत. भरतजींना विचारलं का हो तुम्ही राज्यकारभार बघताय का. हो का. नाही आमचे बंधू म्हणाले वडिलांची प्रतिज्ञा जी होती त्यांचं वचनपूर्ती करण्यासाठी वनवास त्यांनी स्वीकारलेला आहे, 14 वर्ष ते वनवासात गेले, म्हणून म्हणाले मी राज्य त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवले आणि मी राज्यकारभाराचे निर्णय घेतोय. हो का म्हणाले. हो म्हणाले. पण म्हणाले तर त्यांना जाऊन 14 वर्ष झाले ना, कशावर ते आहेत. कसे म्हणतायत बघा हनुमंत, कारण म्हणाले 12 वर्ष झाली व्यक्तीला जाऊन की तो आहे का नाही हे समजून म्हणाले तो नाही असं समजतात लोक, हो की नाही, असं गृहीत धरलं जातं. कशावरून ते आहेत, स्वीकारा म्हणले तुम्ही राज्यभर. भरतजी असे संतापले. मारुतीरायांनी कसे प्रश्न विचारले बघा, कशा मनाची चाचणी केली. भरतजी संतापले, असं काय बोलताय म्हणे तुम्ही माझ्या दादाबद्दल, आता तुम्ही बटू आहात, ब्राह्मण आहात म्हणून मी तुम्हाला काही करू नये. तर म्हणाले मी आता शस्त्र चुकारलं असतं तुमच्या. या मारुतीराय म्हणतात अहो असं नव्हतं मला म्हणायचं, पण म्हणाले असं आहे की मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या दादांची पत्नी ती सीता, तिला रावणाने पळवलंय आणि म्हणाले तुमचे दादा त्याच्याशी युद्ध करायला गेले, तो फार पराक्रमी म्हणाले रावण. तुमच्या दादांचं काय खरंय का आता, असं परत म्हणतात. आता भरतजी संतापले, माझ्या दादाच्या पराक्रमावर तुम्ही संशय घेताय, चुकीचं आहे म्हणाले. मग म्हणाले समजा त्यांचं काही झालं असेल तर म्हणाले राजगादीवरचं काय म्हणाले, आता 14 वर्ष व्हायला आली की पूर्ण, ते जर आले नाही तर राजगादीचं काय, कोण बसणार त्याच्यावर. भरतजी म्हणतात कोण बसणार म्हणजे काय, मी बसणार. हनुमंत म्हणतात तुम्ही बसणार. हो मी बसणार. कधी म्हणाले उद्याचाच दिवस राहिलाय, उद्या सूर्यास्तापर्यंत जर माझा दादा आला नाही तर मी राजसिंहासनाचा स्वीकार करणार आहे, माझं राजसिंहासन तयार आहे, असं भरतजी म्हणतात. हो का म्हणाले हनुमंत म्हणतात.
चला चला दाखवा म्हणाले तुमचं राजसिंहासन कुठे. मग भरतजींनी जी कुटी बांधली होती त्या कुटीच्या मागच्या दारी गेलेले आणि तिथे चिता लावलेली होती, चिता तयार केली, सिंहासन रूपी त्याचा आकार कसा होता त्या चितेचा. हे म्हणाले माझं सिंहासन उद्यापर्यंत सूर्यास्तापर्यंत जर माझा दादा आला नाही तर म्हणाले मी चितेवरती चढणार आणि म्हणाले अग्निकाष्ठ भक्षण करणार. इतके परीक्षा भरतजींची प्रभूंनी घेतलेली, मारुतीरायांनी घेतलेली आणि मारुतीरायांच्या लक्षात आलं की भरताच्या मनात काही असं नाहीये की आता मी राज्यकारभार स्वीकारणार. नाही तर मारुतीराय असं बोललेले आहेत की भरतजी म्हणजे हो का असं झालं असेल का मग मला बसायला पाहिजे, असं काही म्हणले नाही. त्यांच्या मनात लोभ नाही, उलट काही का होईना मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार, दादा आला नाही तर मी राजगादीचा स्वीकार म्हणजे चितेवरती चढणार, हेच भरतजींनी सांगितलं. आणि मग मारुतीरायाने आपलं रूप पालटलं आणि खरं दर्शन दिलेलं आहे. त्यावेळेला भरतजी म्हणतात म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घ्यायला आला होता म्हटलं. त्या मारुतीराय म्हणतात नाही हो नाही, मी काय मुळात वानर आहे ना, माकड आहे ना, शेवटी जातीने माकड आहे, मला जरा म्हणे चेष्टा करायची सवय आहे म्हणून तुमची चेष्टा केली. आणि असं म्हणून मारुतीराय पुन्हा चित्रकूट पर्वताला आलेले आहेत आणि प्रभूंना सांगितलेले की नाही भरताच्या मनात काहीही वाईट नाही, त्याला राजगादी नकोच आहे, उलट प्रभू तुम्ही जर उद्यापर्यंत पोचला नाही तर तो अग्निकाष्ठ भक्षण करेल, तेव्हा प्रभू लवकर चला. असं हे भरताचं उत्कट प्रेम आहे आणि चातकत्व पण त्याच्याकडे आहे, त्याच्या प्रेमात चातकत्व आहे, उत्कटता आहे आणि त्याबरोबर हंसाचा हंसत्व पण आहे. असा म्हणे त्रिवेणी संगम भरतांच्या या वृत्तीमध्ये होता आणि म्हणून म्हटलेलं आहे की भरतांचं बंधू प्रेम हे अतिशय आगळं वेगळं आहे. जे लक्ष्मणजींचं सुद्धा प्रेम होतच, पण लक्ष्मणजींपेक्षा सुद्धा भरताचं प्रेम आगळं वेगळं आणि श्रेष्ठ समजलं जातं. म्हणजे सोपं नाही. लक्ष्मणजी निदान वनवासात होते म्हणून वनवासातले सगळे नियम पाळत होते, त्यांचं प्रेम उत्कट आहे त्याबद्दल प्रश्नच नाही हो, पण राज्यगादीच्या इथे राहून म्हणजे अयोध्येत राहून हे सगळे नियम पाळणं किती कठीण महाकठीण काम आहे हे खरोखरच आपण बघितलं पाहिजे आणि हेच आपण बंधू प्रेम बघायला पाहिजे. आणि म्हणूनच रामायण हा ग्रंथ असा आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र असं आहे की ते आज सुद्धा आपल्या उपयोगी पडतं की राजगादीवरती त्यांचं कुठेही महत्व नसतं. आज खुर्चीसाठी किती लोक भांडत असतात हे आपल्याला माहिती आहे आणि इथे तर काही याचा हक्कच आहे भरतजींचा, पण तरी सुद्धा त्यांनी राजगादीचा स्वीकार केलेला नाही. आणि असं हे जगाच्या वेगळं आगळं वेगळं असं भरतजींचं बंधू प्रेम होतं, उत्कट होतं आणि त्यांच्याकडे ते चातकाचं चातकत्व पण होतं आणि अर्थातच हंसत्व पण होतं. आणि अशा तऱ्हेने आपण प्रभूंचं त्या निमित्ताने चिंतन केलं, भरतजींचं बंधू प्रेम पाहिलं आणि रामनवमीच्या निमित्ताने आपल्याला हा विषय इथे अभ्यास करायला मिळाला. याबद्दल प्रभू रामचंद्रांना आपण नमस्कार करूया आणि भरतजींसारखंच प्रेम, उत्कट प्रेम आपल्याला, त्यागरूपी प्रेम आपल्याला प्रभूंवर करता यावं यासाठी प्रभू रामचंद्रांकडे आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं ते प्रभूंचं होतं. माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं. कुठे चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारता वागवी कोण मानता, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय.